असं आहे हो. अरे ओ बाई बाबा तुझं काय तोंड आता काय बोलू तुला अरे चुकीचं बोलतोय तू मंग्या. अरे थांबला का गोपाळ आलाय त्याला काहीतरी बोलू दे की तुम्ही तुमचंच कीर्तन चालू केलंय. अरे त्याच्या दुकानावर फोकस करा. थांबा थांबा फोकस मी 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 करतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आता काय विचार करतोय दुकान बिकान नाही टाकायचं. आता मी वेगळा काहीतरी विचार करतोय. कसलं वेगळा विचार आहे बाबा. वेगळं असं ठरवलं नाही असं काय करायचं पण काहीतरी वेगळं केलं पाहिजे की. एक मिनिट माझ्या सगळं लक्षात आलेलं आहे. मी सांगतो लाली वहिनी आणि तू दोघं मिळून काहीतरी वेगळं करणार आहे का नाही. अंडरस्टँड बट लाली वहिनी कशी आहे. त्या काय सांगू लागा तिचं लाली परत आल्यापासून ना तिच्या तोंडाकडे बघायची इच्छा व्हाय नाही माझी. नाही म्हणजे इतके दिवस घरापासून लांब होती त्या वकिला बरोबर होती. मग काही शेण खाल्ला असेल नसेल तोंड काळ केलंय नाही काय काय कळा नाही. डोक्याचा इस्कूट होते बघ सगळा. ए आभार समोरून बोल. तू कोणाबद्दल बोलतोय तू गोपा. हा मला चांगलं माहिती आहे तू माझ्या लाली त्यांना किती कसान कुठं त्रास दिलाय. परत परत सांगतोय मी शेवटचं पहिलं इथनं पुढं जर लाली त्यांना त्रास झाला माझ्याशी गाठ आहे. झाला का तू चालू परत चालण्याची कोंबडी बारण्याचा मसाला. तो गोपाय किती नीच आहे का नाही मला चांगलं माहिती आहे. रे आतल्या गाठीचा येऊ. परत जर काय आडवाकडे शब्द बोला ना गोपाळला अरे तुला मुतच तर हाणीन इथं आणि काम मुतला म्हणून परत हाणीन. मी तर डबल जीवन तुझ्या अंगावर बसीन मग तुझं दे चपाट पापड. या लकीनं मला कांड करताना बघितलंय की काय. ही जेव्हा गोडाऊन मध्ये होती तेव्हा माझ्यावर लक्ष ठेवून तर नव्हता ना. हा दारूच्या नशेत मित्रांना सगळं सांगून बसायचा. त्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे. लक्ष देऊ नका त्याच्याकडं. दुर्लक्ष करा. इतर वेळी कसं दुर्लक्ष करता त्याच्याकडं तसंच दुर्लक्ष करा. मी त्याला पोचवतो इथनं. चल रे. मी येत असतोय तुझ्यावर. मी माझ्या डोळ्यांनी बघितले तुला आले त्यांना कसा त्रास देत होता ते. येत नसतोय तुझ्यावर.